एक मोठी बातमी समोर येते। वर्षा निवासस्थानी आज महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षात खलबत पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीसांच्या विशेष उपस्थितीत ही बैठक होणार आहे। या बैठकीला रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार असल्याची महत्त्वाची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जातात। चेतन, काय सविस्तर अपडेट? निश्चितच मेघना, एकंदरीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत 2 दिवसापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक पार पडलेली होती आणि अद्यापही या संदर्भातील जो जागांचा तिढा आहे तो सुटलेला नाहीये। अर्थातच ज्या पारंपरिक आपल्या जागा आहेत त्यावर शिवसेना आहे तो क्लेम करत आहे। विशेष करून नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरची जागा आहे ती शिवसेनेला हवी आहे। मात्र या ठिकाणचं आत्ताचं जर मतांचं गणित पाहिलं तर या ठिकाणी असलेल्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, या ठिकाणी भाजपला मोठं यश मिळालंय। सध्या मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी भाजपची संख्याबळ जास्त आहे आणि म्हणूनच या जागेवर भाजपकडून देखील क्लेम केला जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेसोबत झालेल्या चर्चेचा तपशील आज वर्षा निवासस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण हे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांसमोर सादर करतील, त्यांच्यासोबत चर्चा करतील आणि उद्या महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे। त्यामध्ये नेमका काय प्रस्ताव घेऊन सामोरं जायचं या संदर्भातील खलबतं आज होऊ शकतात। खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते मेघना, त्यानुसार संभाजीनगरची जागा आहे ती भाजप आपल्याकडे घेऊन नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला सोडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सध्या तरी जो फॉर्म्युला 12-3-2 चा होता तो 12-4-1 असा होऊ शकतो। पुण्याच्या जागेवर भाजप आपला दावा कायम ठेवत असून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गची जागा आहे ती राष्ट्रवादीच्या कोट्यात सोडली जाईल। तर शिवसेनेला नाशिक आणि ठाण्यासहित परभणी आणि यवतमाळ अशा 4 जागा दिल्या जातील। त्यामुळे 12 जागा भाजप, 4 जागा शिवसेना आणि 1 जागा राष्ट्रवादी असा नवा फॉर्म्युला आता भाजपने तयार केलेला आहे। मात्र त्यावरती शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमत होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकंदरीतच बैठकीत काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।